नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1 जानेवारी 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 लागू करताना अवलंबायची कार्यपद्धती जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडील संदर्भ दिन क्रमांक 2 येथील 2 मे 2024 रोजी शासन परिपत्रकान्वये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1 जानेवारी 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 लागू करताना अवलंबायची कार्यपद्धती निर्गमित केली। सदर कार्यपद्धती जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती। वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 2 मे 2024 मधील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक 1 जानेवारी 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 लागू करताना अवलंबायची कार्यपद्धती योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसे वित्त विभागाने दिनांक 18 मार्च 2026 रोजीच्या टिप्पणीने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।